तेने
साधती साधनी तुटती भवाची बंधनी एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधनी तुटती भवाची बंधनी पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदासका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे श्री शारदा विश्वमोहिनी नमिनीया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची ही विठ्ठला दिलं पडू नका विणीकरीच्या बरोबर या ना पलीकडे सारखा विणीकर त्रिभुवन पावनी आद्य त्रिजननी देवाची झालं कायच बरं होय बाप्पा पाय धरावे संतांची ते पाय हा आता जमलं आता अजिबात हात लावू नका त्यांच्याकडे काही दोष नाही महाराज पाय धरावी संतांचे ते पाय
तेने साधती साधनी तुटती हवाची बंधनी. स्वर द्यायचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वार्षिक खंडोरी नाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा, भावनाथेश्वर मंदिर श्री क्षेत्र भावठाणा आपल्या या गावामध्ये वार्षिक हा आनंद उत्सव, धर्म कार्य, सत्कार्य, हा आनंदाचा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत आहे. ग्रामस्थक संयोजक मंडळ यांनी चांगलं मुहूर्त काढलं. कशाचं? सत्याचं. जवळजवळ सत्याचा भर कवा येते. बोलायला ऐकू येले ना, आणि ऐकू आलेलं कळायला लागले ना, मग माना हलवा ना तुम्ही. एवढं चिंतापूर का बसलाच हेच मला लक्षात येईल. 11 वाजले की तुम्ही कुणी असं 2-3 हातवरी करायचे बरं का. दादा कुणी हातवरी करायची. आपली जनता गाडी, हात दाखवा, गाडी थांबवा, काही अडचण नाही. पण जेवढं तुम्ही ऐकणार आहात तेवढं मोठ्या प्रेमानं, आवडीनं बरं का, प्रसन्न मुद्रेनं श्रवण करा. काय सांगत होतो? कीर्तन. हा असा चांगला मुहूर्त साधला, पर्वकाळ साधला आणि सत्याचा बहर, हनुमान जन्म बरं का महाराज, राम जन्म या कालावधीमध्ये कसला बी महाराज आणि कसला बी मृदंग्या भेटतच नाही. अशी जरा तांत्रिक अडचण असते. त्याच्यामुळं गावकऱ्यांनी थोडा विचार केला ही थोडा जरा सत्याचा बहर जाऊ द्या आणि थोडं वातावरण जरा थोडं शांत होऊ द्या. आणि असा योग्य आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. आणि अशा अक्षय तृतीयाच्या महापर्व काळावरती या सप्ताहाचं आयोजन केलं. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मूळ. अक्षय तृतीयाला काय केलं जाते? काही बसल्यानंच बोला असं काही नाही, तुम्ही बोला ना. अक्षय तृतीयाला आपल्या पितरांना जीव घातला जातो. कोणाला जीव घातलं जातं? पितरांना जीव घातला जातो. मोठी पर्वणी. शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा आजचा सेवेचा अभंग आहे. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे संत आहेत. संत असतात ते शांत असतात. आणि संत हे शांत असतात आणि संत हे श्रीमंत असतात. याच्यावर आपण चिंतन करू या अभंगाचं. तत्पूर्वी अशा या अक्षय तृतीयाच्या महापर्व काळावरती या धर्मकार्याचं, सत्कार्याचं आयोजन या निमित्तानं सर्व भाविक भक्त, माता भगिनी, समस्त भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी आणि श्रुतवर्गामध्ये बहुश्रुत, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध सर्व श्रुतवर्ग आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होत. श्रोत्यांचा मोठा गौरव करतात ज्ञानोबा. श्रोत्याला कधी कमी नाही समजायचं. प्रभो तुम्ही मेषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्जित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरीच स्वीकाराल की विठाला विठाला.
कैलास राना शिवचंद्रमौली धनींद्र माता मुक्तिदारी कारुण्य सिंधू भवदुद्धारी तुझवीन शंभो मज कोण तारी विठाला विठाला आज कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठणचे थोर साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत चिंतनशील असा आणि जगाला योग्य मार्गदर्शन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता घेतला. शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा अधिकार खूप मोठा. शांती ब्रह्मनाथ महाराज योगायोगानं अक्षय तृतीयाचा आपला सप्ताह असल्यामुळं आणि थोडस अभंगही नाथांचं असल्यामुळं बोलू नका. वटेवर बसलेले कळतो भाविन देव नकळी निसंदेह भाविन देव नकळी तुमचं स्वातंत्र्य प्रमाणातली सेवा आहे आणि देव भावेचा भोग केला आणि आपला तर ग्रामदेवत आहे कोण भाव आणि भावनातांना कीर्तन ही सेवा खूप आवडती नाही आणि दोन देवात भेदच नाही पण त्या दोन देवामध्ये हरिहरा भेद नाही सगळे प्रमाण नाही देत. तुम्हाला कीर्तनाचे 4 प्रमाण देतो अधूनमधून सांगतो कारण वेळेतही आपल्याला चिंतन होणं गरजेचं आहे त्याबद्दल क्षमस्व काय चिंतन आहे. 2 देवामध्ये भेद नाही तो म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि दुसरे भगवान शंकर बर का मौली. हरिहरा भेद नाही नका करू आड एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणून पंढरीला आल्यानंतर पांडुरंग परमात्मा हा पांडुरंग परमात्मा नाही तर त्याच्यामध्ये रामाचं दर्शन झालं. येथे कारे उभा श्रीराम येथे कारे उभा श्रीराम चाप बाण काय केले कर गटावरी
ठेविले येथे कारे उभा श्रीरामा विठ्ठला 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 कीर्तनरूपी सेवेकरता जो भंग घेतलाय तो शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि आपला पर्व काळ आहे तो म्हणजे अक्षय तृतीयाचा. चित्र युगातले पाहिजे. पण असं घडलं काय संतांच्या जीवनामध्ये विश्वव्यापक दृष्टी आहे. काही जणांना तर देव कुठं दिसत नाही, काही जणांना मंदिरात दिसतो, काही जणांना देवाचं दर्शन साधू संतांना सर्वत्र होतं. सर्व विश्वामध्ये देवाचं दर्शन होतं. ज्ञानेश्वर महाराजांना कोणामध्ये देव दिसला? ऐकू येतंय ना? हा, रेडिओ. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना कशात देव दिसला? गाढवात दिसला. आणलेलं काशवून तीर्थ शांती ब्रह्मनाथ महाराजांनी कोणामध्ये तडपणाऱ्या त्या गाढवाला तीर्थ पाजलं. काय म्हणून? अहो देहाच्या उपाधीमध्ये गाढव आहे, पण आत्मचैतन्य मात्र सर्वांमध्ये आहे तेच आहे. जसं ज्ञानोबा सांगतात, या रेड्यामध्ये सुद्धा माझाच आत्मा आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. संत नामदेव महाराजांना कशा देवाचं दर्शन झालं? कुत्र्या. बरोबर आहे. असं एक मतानं बोले बरोबर आहे. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना कशात दर्शन झालं? तुकोबरायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर एवढी विश्वव्यापक दृष्टी जगद्गुरु तुकोबरायांची झालेली आहे. सर्वांमध्ये तुकोबरायांना देव दिसतोय. सनीला स्वर दाखवायचा. स्वराचं खूप महत्व आहे. आपण शेतकरी आहोत सगळे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पहिले असे नांगर धरायचे. सर्वत्र देवाचं दर्शन आहे. पण चिमण्या बाटल्या होत्या. चिमण्या कळतात? चिमण्या. आणि तुकाराम महाराज तिथं आले. आता चिमण्याला काय माहिती कोण आले ते? चिमण्या काय झाल्या? कारण जास्त सोहळ्यामध्ये राहणारी कोण असत तर तिचं नाव चिमणी. अजून बघा तुम्ही. आता मोबाईल आले तेव्हापासून निरीक्षण तुकाराम महाराजांना दुःख झालं की अजूनही माझ्याविषयी या भूतमातांना भीती वाटावी. बरं का महेश? नवीन नवीन भीती वाटते का नाही? खरंच तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष नाही, माझ्या मनामध्ये कुणाविषयी तिरस्कार नाही. माझं अंतकरण गंगेसारखं निर्मळ आहे. असं असताना माझ्याविषयी भीती वाटावी, त्याला संतांचं अंतकरण मानतात. तुकाराम महाराजांना दुःख झालं. का? तुकाराम महाराजांना चिमणी ही चिमणी वाटली नाही, तर चिमणी तिच्यामध्ये परमात्म्याचं दर्शन झालं. ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता
जगाविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये आलेला अनुभव आहे. मोठं गोड आहे चिंतन. नाथांच्या घरी पित्र आहेत आणि ब्राह्मणांच्या घरी पित्र म्हणल्यानंतर विशेषतः काही ठिकाणी काही गोष्टी विशेष असतात. कोणाला तुकोबाराय सुद्धा काय श्रीमंत. थोडं जरा तुम्हाला थोडं संशय येत असेल. एकदा दुष्काळ पडला आणि त्याच्यामध्ये असं झालं, परंतु जसे 8 वेळेला पान खाऊन तुंकावं आणि नाथ महाराजांची शांती ढळू नये यावरून शांती ब्रह्मनाथ महाराज किती शांत आहेत आपल्या लक्षात येतं. तर एकनाथ महाराज हे संत आहेत. कारण त्यांना संत म्हणतात की ज्यांच्या जीवनामध्ये एकमेव परमात्म्य प्राप्तीचीच इच्छा आहे, परमात्म्याचीच भक्ती करतात, परमात्म्याचं चिंतन करतात, त्यांना संत म्हणतात. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचून. आणि श्रीमंत एवढे आहेत की रोज नाथांकडं भेटायला यायचे. त्या सर्वांना घरी रोज कशाचं भोजन मिळायचं? पुरणपोळीचं भोजन मिळायचं. आपण संत कथा ऐकली ना, मोठं गोड आहे संत चरित्र. देवाच्या आवडीची सेवा. ते प्राण प्रते मज आवडती निरुते जे भक्त चरित्राती प्रशंसती विठ्ठला विठ्ठला. सद्गुरूंची कृपा नाथावंची झाली, जनार्दन स्वामी महाराजांची. देवाची कृपा झाली की माणूस काय होतो? शांत. आता कुठे धावे मन चरण कलिया भाग गेला सिने गेला अवघा झाला आनंद. संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे श्रीमंत आहेत. तर साक्षात लक्ष्मीचे मालक भगवान विष्णू हे नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपात सेवा करतायत. म्हणजे नाथ महाराज किती श्रीमंत आहेत आपल्या लक्षात. आणि सद्गुरूंची कृपा झाली की जीव असणारा संत होत असतो. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ लागे. एवढा सुंदर बनवलेला स्वयंपाक. आणि काही लेकरांनी इच्छा प्रगट केली, हे कशाचा हा सुगंध दरवळतोय? सांगितलं 5 पक्वान्नांचा स्वयंपाक पितरांकरता या ठिकाणी तयार झालेला आहे. ती लेकरं लागली रडायला, आम्हाला खायचे लाडू म्हणा. आता त्या लेकरांच्या आईनं त्याला मार. पुरी कन्या पुत्र होते तयाचा हरित वाटे देवा. त्या आईनं लेकरांना मारलं. मारल्यानंतर जास्त लेकरं रडायला लागले. नाथ महाराज बाहेर आले. म्हणजे काय झालं? म्हणजे लेकरांना कळाना गेलं. तुमच्या घरी पितळा करता बनवलेला स्वयंपाक आणि तुपातल्या लाडूचा वास येतोय. कशाचा तुपातला वास आहे? ह्या लाडूचा. त्यांनी सांगितलं गावरान तुपात हे लाडू आहे. मग ते लाडूच खायला मागायला लागले. नाथ महाराज आतमध्ये गेले. बरं का, त्याला धन्यग्रस्त आश्रम म्हणायचं. ज्या घरामध्ये आलेला अतिथी संतुष्ट होतो. म्हणून ग्रस्ती माणसाचा स्वधर्म ज्ञानोबारायणी ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन केला. विन्मुख होईल गुरुभक्ती
आदरून करील अतिथी संतोष ने दिन्याती आपुली या विठ्ठला विठ्ठला हे स्वयंपाक तयार झालाय. हे काही लेकरं या जेवणाची इच्छा करतात. तुमचं काय म्हणणं आहे? बरं का? पतीची या माता अनुसरून करता अनायासे आत्महिता भेटण्याची आपल्या पतीचं जे मनोगत आहे त्या मनोगतानं वागल्यानंतर तिचं सहज आत्महित होतं. गिरजा काकूने सांगितलं, या घरात मी आले तेव्हापासून तुम्हाला जे वाटतंय तेच मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा हे जर या लाडूची या भोजनाची अपेक्षा करत असतील तर त्यांना जीव घाला. ऐकता ना? नाथ महाराजांनी जीव घातलं सर्वांना आणि बाकीच्या त्या पैठणमधल्या ब्राह्मण मंडळीने बहिष्कार टाकला. आज आपण नाथ महाराजांच्या घरी जेवायला जायचंच नाही. अक्षय तृतीया इतर जीव घातले पाहिजे, आमंत्रित केलेलं आहे आणि येत नाही. काही जण असणारे नाथ महाराजांच्या समोरच्या वाड्याच्या तिथे एक असा मोठा ओटा, तिथं झाड आहे, त्या झाडाखाली बसले. बघू कोण जात ते. दुःख झालं, काय करायचं आहे? श्रीखंडानं ओळखलं, सांगितलं, नाथ बाबा महाराज कशाची चिंता करता? हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता करायची गरज नाही. भगवत भक्ताला भगवंताचं चिंतन करायचं. काय नोही केली एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. शिमले दुःख होत आहे. इतरांचा स्वयंपाक तयार झाला, येत नाही. ती म्हणली आपला मोठा दरवाजा लावून घ्या. दरवाजा लावला आणि ज्यांना आमंत्रित केलं होतं त्यांच्या वडिलांची नावं घेतली. ते भरोभरो वरून खाली आले. बरं का? सगळेजण आसन टाकलेले आहे. आसनस्थ झाली. षोडशोपचारी पूजन झालं. उत्तम पाची पक्वान्नाचं भोजन झालं. भगवंताच्या नामाचा गजर झाला आणि हे म्हणायला लागले, या वाड्यात तर कोणी गेलं नाही, मग जेवते कोण? आणि म्हणून येऊन पाहिलं, तू कोण दिसला? त्यांचे बाप दिसले. ते म्हणले, दादा गेला तेव्हापासून फोन नाही, संपर्क नाही आणि तर तुम्ही आज जेवायला आलात. नाथ महाराज दरवाजा उघडा. म्हणले थोडं थांबा. हे जसे आले तसे ठिकाणाला जाऊ द्या. मग दरवाजा उघडलाय. दृष्टांत सांग. मृत प्राणी जेवविले स्त्रियांचे पुरुष केले ऐशी तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटवया. भक्तीचा महिमा जगाला कळावं, भक्तीचं सामर्थ्य जगाला कळावं म्हणून संतांनी केलेला हा उपक्रम. विठ्ठला विठ्ठला. मनुष्य जन्माला आल्यानंतर ध्येय काय आहे, उद्देश काय आहे, साध्य काय आहे? तर देवाची प्राप्ती. बस. आता या सप्ताहामध्ये आपण सर्वजण सर्वांगानं काया वाचा, काही मंडळी ज्ञानेश्वरी पारायणा करतायत, काही जण गात्याचं भजन करतायत, काही दुपारच्या कथेला रामकथेला उपस्थित आहेत, काही जण हरिपाठाला येतात, तर काही हरिपाठाला आला असता जनावराचा धारा हे काढायचा, त्याच्यामुळं ऐका नाही काही संयोजक मंडळ म्हणत असतं तुम्ही काय सप्त्यात दिसत नाही. उद्देश काय? होय महेश भैया अलीकडे बसले ते काय ना हा काय मला जे बोलायचे ती जवळजवळ तुमच्या लक्षात आलेलंच आहे. इतकं जवळ लेकरू अर्जुन बसलाय बरं. वास्तविक तसं पाहिलं तर अर्जुन माझ्या जवळ बसायला पाहिजे होत. हा विषय आहे आणि त्याच्यातलं आपल्याला लग्गी म्हणा, अजून सरपट्या म्हणा,
अजून कुठं कसं वाजवायचंय, कसा स्वर दाखवायचा ही महाराजापाशी बसून कळायचं नाही. म्हणून अर्जुन कुठं बसलाय, कृष्णाची संग सोडून दिली आणि महेश्वर असणारा जाऊन अर्जुन बसला दृष्टांत समोर. म्हणजे विना प्रयोजन कोणीच काही करायला तयार नाही. काहीतरी आपल्याला त्याच्यातून लाभ होतोय का? आता हे सगळे गावातले लोक हे सत्याचं प्रयोजन वर्षाकाठी त्या साधू संतांच्या भेटी होतात. हा परमार्थाचा आनंद आपल्याला घेता येतो. वय रोज तर घरी त्याची ती जेवायच लागली, पण सत्यातल्या पंक्तीतलं जेवणातला आनंद कसा आहे? काही बोला ना, तुम्ही बोलत नाही. हे काही गात्यातलं नाही, तुमच्या अनुभूतीतलं आहे. म्हणजे तुम्ही काही पंक्तीला जेवत नाहीत का? सत्यात पंक्ती नाही आहेत ना? ऐका, सामुदायिक भजन आणि सामुदायिक भोजन याचा आनंद काही वेगळा असो. म्हणून काहीतरी आपला फायदा आहे का? फायदा असेल तरच साधना आपण करत असतो. विठाला देवानं आपल्याला मनुष्याचा जन्मचेच्या करता दिलाय. कशा करता दिलाय? 184 मध्ये जेवढे जीव आहेत त्या सर्व भोग योनी आहेत. आणि मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जे आयुष्य दिलंय, आयुष्य एक साधन आहे. आयुष्य काय? अर्जुन चांगलं भाग्यवान आहे अर्जुन. बोलतो का अर्जुन? या वयामध्ये मृदंग भजन कीर्तन ऐकायला मिळणं भाग्य आहे. तो का म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मी जे याची लागे. हा आनंद घेण्याकरताच मनुष्य जन्माची प्राप्ती. धन्य आम्ही जन्मा आलो तुको बराय सांगतात. दास विठोबाची झालो. देवाची प्राप्ती व्हावी हाच उद्देश आहे. आपण पंगत घालतो, पारायण करतो, ही सगळी साधना करतो. त्याच्यातला उद्देश काय? देवाची कृपा व्हावी. देवाच्या प्राप्ती करताच आपले प्रयत्न आहे. पहा, पण सो प्रयत्न